नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। आज दिनांक 6 सप्टेंबर 2025। बऱ्याच शेतकऱ्याचे सध्या फोन येत आहेत की सड लागलेली आपण कसं ओळखायचं। आता आपण प्रत्येक कंद तर शेतकरी बंधूंनो उपटून बघू शकत नाही की त्याला सड लागली की नाही। आपल्याला प्लॉट मध्ये गेल्याच्या नंतर वरूनच पानाकडे बघल्याच्या नंतर सड कशी ओळखावी या संदर्भात आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, ही माहिती अशी जी अतिशय उपयुक्त आहे, कारण सध्या वातावरणाचा जर विचार करायला गेला तर सडीचं खूप मोठं थैमान महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही थोडी काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा। शेतकरी बंधूंनो, आता बरेच शेतकऱ्याच्या आपण प्लॉटला व्हिजिट करतो तर त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की आमची जमीन थोडीशी चढाची आहे, आमच्या जमिनीमध्ये पाणी साचत नाही, त्यामुळे आपल्या प्लॉटला सड लागत नाही। असं काही नाही शेतकरी बंधूंनो, पावसाचा अति प्रमाण झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्लॉटला सड लागू शकतो। तुमचं गेल्या वर्षीच्या बियाणं जर रोगीट असेल किंवा 5-10% जरी सडीचं बियाणं असेल त्याचा प्रॉब्लेम यावर्षी असं योग्य वातावरणामध्ये ते पोषण तिला मिळत असते आणि सड आपली जमिनीमध्ये तयार होते। म्हणजे सडाची जरी जमीन असेल, पाणी साचत नसली तरी सड येऊ शकते। जिथं पाणी साचले तिथं तर सड येणं साहजिकच आहे। दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट की बरेच शेतकरी जैविक गोष्टी वापरतात जमिनीमध्ये। आता जैविक गोष्टी वापरतात त्यांचं म्हणणं बा आम्ही जैविक गोष्टी दिल्या आणि आता आमचे सडवर नियंत्रण मिळेल। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जमिनीमधला एकदा ऑक्सिजन म्हणजे जमिनीतली एकदा हवा कमी झाली, आता अति पाऊस झाल्यामुळे जमिनीतला पूर्ण हवा पॅक झालेली आहे, मुळांना हवी तशी हवा मिळत नाही आणि जैविक सृष्टीला सुद्धा जमिनीमध्ये हवा मिळत नसल्यामुळे, ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे आता जैविक गोष्टी आपल्या हव्यात अशा काम करत नाहीत किंवा त्याच्या कार्यपद्धतीवर खूप मोठा परिणाम होतो। मग काय होते, या अशा वातावरणामध्ये हानिकारक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे हानिकारक गोष्टीचं वर्चस्व म्हणजे जमिनीमध्ये कंदकुज असो, कणसड असो, असे जे प्रॉब्लेम आहेत, करपा असो, हे सहजरित्या डेव्हलप होतात। अशी गोष्टी घडू नये याच्यावर आपल्याला ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बंधूंनो, पहिले आपल्या प्लॉटचा रोग कसा ओळखायचा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली पाहिजे। आता बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने याचं गाईड करून घेतात, म्हणजे न्यूट्रिशनची कमतरता समजत नाही आणि सडची कमतरता समजत नाही। काही शेतकरी सडीला न्यूट्रिशनची कमतरता समजून नियोजन करतात, तर काही याला उलट्या पद्धतीने नियोजन करतात। आता शेतकरी बंधूंनो, हा तुम्ही प्लॉट बघू शकता, एकदम येतपर्यंत हे झाडं हेल्थी आहेत, पण आता इथं जे ह्या झाड जे आहे समजा शेतकरी, आता हे शेंड्याचं पान, एक लक्षात घ्या, मी सांगतो ते गोष्ट तुम्ही बारकाईने लक्षात घ्या। तुमचं निघालेलं शेवटचं शेंड्याचं पान जर शेंड्याकडे हिरवा असेल आणि देठापाशी जर त्याला पिवळसर आणि कागदासारखं थोडं जर पतला जर झाला असेल तर समजून घ्या शेतकरी बंधूंनो, हे सल्फरची कमतरता आहे, हे कुठल्या प्रकारचा सड वगैरे नाही। हे बघा, हे वर हिरवं दिसत आहे आणि खाली थोडंसं पिवळसर पांढऱ्या कलरचं आणि एकदम नाजूक असं पान दिसत आहे, म्हणजे ही सल्फरचा कमतरता आहे। पण ही असं पान हे शेंड्याचं पान झालं पाहिजे। आता याच्यानंतर पुढे या शेतकरी बंधूंनो तुम्हाला दाखवतो। आता हे जे पुढे पान आले, आता हे इथून इतक्यामध्ये या प्लॉटला सड लागली, पण ते कशी ओळखायची। आता हे जे पान आहे शेतकरी बंधूंनो, एकदम हे पान शेंड्याचं आहे, ते कुठले पान तुम्ही बघते वेळेस शेंड्याचं पान बघायचंय सडीच्या नियोजनासाठी। तर हे बघू शकता शेतकरी बंधूंनो, हे देठापाशी इकडे दाखवसे, हे देठापाशी एकदम हिरवगार आहे, वर पण हिरवे आहे, मधातच असायला पांढरा चट्टा उमटलाय बघा, म्हणजे याला 100% शेतकरी बंधूंनो सड लागली। आता हे नॉमिनल सड आहे शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपल्याला जर उपटून जरी बघितलं तरी तुम्हाला असं 100% सगळा कंद धुवून पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही, अशी नॉर्मल सड आहे। हे बघू शकता, आता इकडे समोर समोर, आता हे बघा, हे नॉर्मल चट्टे बघा, हे बघा, हे बघा, हे चट्टा उमटलाय बघा, हे चढा म्हणजे याला सडीचा याच्यामध्ये इफेक्ट सुरू झाला। आणि ही जे कमतरता आहे, हे बघा, आता ही सल्फरची कमतरता आहे, नाजूक पान कवळं निघालं। आता हे बघा, हा जो पट्टा आहे कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता नसून हे 100% लागलेला प्लॉटली सड आहे बघा। हे बघा, हे शेंड्याचे पान आहेत शेतकरी बंधूंनो या झाडाचे। तर हे याच्यामध्ये बघा, हे सगळीकडून पान हिरवं आहे आणि मधातच असे पांढरे मेहंदी कलरचा चट्टा पडला किंवा पांढऱ्या कलरचा जर चट्टा आहे असा जर पडला तर समजून घ्या की आपल्या प्लॉटच्या या झाडाला सड लागलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, तुम्ही आता आपणही जैविक गोष्टी खूप बारकाईने शेतकऱ्याला पहिलेपासून वापरायला सांगितल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांना चांगलं पहिलेपासून टप्प्याटप्प्याने वेळीत नियोजन केलं त्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही, किंवा अशी जेव्हा नाजूक परिस्थिती होते, म्हणजे एखादं बियाणं जर बरोबर नसेल किंवा जमिनीतलं वातावरण जर बरोबर नसेल, परिस्थिती किंवा कमजोर जमीन असेल तर सड लागणं साहजिक आहे। आता या म्हणजे पूर्ण सप्टेंबर आणि पुढचा ऑक्टोबर मिड म्हणजे 15 ऑक्टोबर जेव्हा पण पाऊस पूर्ण उघडून जमिनीत वापसा मेंटेन होईल तोपर्यंत तुम्हाला सडीवर बारकाईने लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुम्ही फक्त झाडाचा वरी पाला पाहणार, पाने बघणार आणि आपले खाली कंद सगळे नासून गेले, म्हणजे याच्यामध्ये आपलं खूप भविष्यामध्ये नुकसान होणार। तर शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला हे एक आपण एक बघा, ह्या कंदाला बघा चट्टा पडलेला आहे, आपण एक कंद काढून बघू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तुमच्या लक्षात आता आपण एक कंद काढून धुवून घेऊ आपल्याला याचं सिच्युएशन बघण्यासाठी बघू।
हे बघा शेतकरी बंधू, आता हे जे कंद आहेत एकदम पांढरे शुभ्र कंद आहेत बघा हे आणि हे जे कंद आहेत बाकीचे हे बघा बुडाच्या साईड कुरेला सड सुरू झाली शेतकरी बंधू. हे अशी जे काळवंट पट्टी जमिनीतून येत आहे याच्या इथलं जे हे जे नाक असते समजा इथले हे बुडाचं हे कंद एकदम बारीक होता शेतकरी बंधून येतले आणि इथं काळवंट पट्टी येते म्हणजे समजून घ्यायचं की आपल्या प्लॉटला आता सड सुरू झालेली आहे. हे बघा हे संपूर्ण जो पट्टा आहे काळा हा जर कंद तुम्ही उपटून बघितला तर एकदम पांढरे शुभ्र कंद तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथं ही जागा जी आहे ते शेतकरी बंधूंनो पूर्ण तुमची अशी नरम झालेली आपल्याला दिसते. आणि एक तुम्हाला कंद काढून दाखवतो शेतकरी बंधूंनो. हे बघा आता याच्यावर एकदम व्यवस्थित असे हे बघा याचा पान बघा हे बघा एकदम इफेक्टेड पान आहे आणि याचे बघा कंद सुद्धा इफेक्टेड झालेले आहेत म्हणजे एरी सहज लक्षात यासारखा कंद आहे सर. प्रत्येक गोष्ट आहे बघा हे शेतकरी बंधूने बघा सड लागलेली बघा हे बघा सड हे बघा एकदम इझिली लक्षात यासारखी सड आहे बघा हे बघा हे पण कंद साईडचे सुद्धा याचे काळे झालेले आहेत बघा. आपण एकदा माती काढू आणि स्वच्छ आपण वेळ निघून उपाययोजना करण्याच्या ऐवजी शेतकरी बंधूंनो आता तुम्ही रासायनिक गोष्टीसोबत एखादा ऑर्गॅनिक प्रोडक्ट जर तुम्हाला चांगलं जर मिळालं हे बघा शेतकरी बंधूंनो आता हे शेंगा चांगल्या आहेत याच्यामधली ही जी शेंग आहे एकदम बाधित झालेली आहे बघा. हे बघा कसा काळवंटलेला भाग झाला आहे काही हे बघा हे बघा हे बघा हे एकदम पूर्ण आहे. जरा हे असं जर दाबलं तर हे शेतकरी बंधूंनो नरम पडलेला असतो हा कंद काळा पडलेला दिसून येईल बघा. तर हा प्रॉब्लेम आता हे पण कंद बघा शेतकरी बंधूंनो हे हा डवळा आलेला आहे आणि हा नासून गेलेला आहे बघा काळा पडलेला आहे बघा. हा याला 100% बुरशीचा इफेक्ट झाला आहे. असं जर तुम्ही दाबलं तर हे सहज पद्धतीनं दबल्या जातो याच्यातून पाणी निघत असतं बघा हे बघा सडी हे. तर याच्यावर उपाययोजना आपण जर आता वेळेतच जर केली आता एकदम नॉर्मल आहे म्हणजे आपल्याला हा सुरुवातीलाच ओळखण्यासाठी आपण हा व्हिडिओ देत आहोत. जर सुरुवातीला याच्यामध्ये तुम्ही जर एखादं रासायनिक बुरशीनाशक एखादं रासायनिक कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये एखादं ऑर्गॅनिक जसं मायक्रोशार्प नावाचं कॉन्कर कंपनीचं जे प्रोडक्ट असते जे अतिशय दुर्मिळ वनस्पती जे अति पावसामध्ये सुद्धा एकदम हिरव्यागार राहतात त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कीड किंवा कुठल्याच प्रकारची बुरशी येत नाही किंवा अतिशय कमी पाण्यामध्ये जे वनस्पती चांगल्या वाढतात आणि त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कीड आणि बुरशी येत नाही अशा वनस्पतीच्या अर्कापासून हे बनवलेलं प्रोडक्ट आहे मायक्रोशार्प नावाचं. आता हे प्रोडक्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे याच्यात जमिनीत हवा जरी नसली तरी याचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. पण हा जरी प्रोडक्ट तुम्हाला नाही मिळाला तुम्हाला जे पण प्रोडक्ट मिळतील तुमच्या मार्केटमध्ये ज्या अनुभवाचे कंदकुजीवर चांगले वापरणारे प्रोडक्ट आहेत मी सांगितलेल्याच गोष्टी वापरा असं बंधन आम्ही कुणालाही करत नाही काही गरज नाही. तुम्हाला जे पण मिळेल आपल्याला सगळ्यात जर मोठी काही गोष्ट जर असेल शेतकरी बंधूंनो तर आपल्या प्लॉटवर आता जो रोग आहे तो कसा कंट्रोल होईल याच्यावर लक्ष देणं. आणि एक लक्षात घ्या अति पावसामुळे कुठलंच प्रोडक्ट लॉंग ड्युरेशन काम करत नाही. दर 15 दिवसाला तुम्ही याच्यावर उपाययोजना करून आपला प्लॉट कसा हेल्थी राहील आपण खर्चलेले पैसे कसे वसूल होतील यावर उपाययोजना करा आणि आपल्या याच्यामधून होणारं नुकसान टाळा. धन्यवाद.